फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ. म्हाडा मतदारसंघातील फलटण तालुक्यातील हे असणारं खराडेवाडी गाव आणि या खराडेवाडी गावामध्ये आत्ता आपण आलेलो आहोत. लोकसभेची चालणारी रणधुमाळी या ठिकाणी कमळ आणि तुतारीमध्ये असणारी थेट लढत. या थेट लढतीमधून दोन्हीही उमेदवारांच्या बाबतीत असणारा सर्वसामान्य माणसाच्या मनातला कल जाणून घेण्याकरता आत्ता आपण उभे आहोत खराडेवाडी गावामध्ये. मंडळी आपल्या ठिकाणी बसलेले मी त्यांना विचारतो. बाबा नमस्कार. नमस्कार. सध्या म्हाडा लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे, तर सध्या आपला कौल मी जाणण्यासाठी आलोय. आपला कौल कुणाच्या बाजूने असेल? आता सध्या तर मोहिते पाटलाकडे जास्त कल दिसतोय. बरं का? यांनी काय कुठं उद्योगच केला नाही ना कामाला, गावात जनतेचं काहीच काम केलं नाही यांनी. बरं, त्यामुळे आपला कौल मोहिते पाटलांना असं वाटतंय सगळीकडेच. तुमचं काय वैयक्तिक? सगळ्याचाच, माझं वैयक्तिक सगळ्या जनतेचाच. ओके, ठीक आहे. म्हाडा लोकसभेमधली आत्ताशी असणारी ही लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील सध्या उभे आहेत, तर आपला कौल कुणाच्या बाजून जातोय? धैर्यशील पाटीलांच्या बाजूनेच जाणार. हां, का? कारण आम्हाला आता अनुभव फक्त ते राष्ट्रवादीचाच आहे. बरं, आणि आम्ही राष्ट्रवादीकडूनच आम्ही जाणार. राष्ट्रवादी तुम्ही कट्टर? राष्ट्रवादी कट्टर. ओके. या ठिकाणी आपल्याबरोबर एक युवा मतदार आहे, तर मी तुम्हाला विचारतो, सध्या म्हाड्या मतदारसंघामधून निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर आपला कौल कुणाच्या बाजूने असेल? निश्चितच भाजप. कारण की या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे फलटणचे सुपुत्र रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी भरपूर असा विकास जो 25 वर्ष झाला नाही, तो पाणी असेल किंवा रस्त्याची कामं असतील, अगदी व्यवस्थितरित्या केला आहे. त्यामुळे आमचं मत हे फक्त आणि फक्त भाजपला. म्हणजे तुमची विकासाच्या जोरावर तुम्ही भाजपचं मतदान म्हणता? बाकी काही नाही, फक्त आणि फक्त. आता इथंच आपला जो निरा उजवा कालवा आहे, ह्याची अवस्था अशी होती की ऐन उन्हाळ्यात कॅनोल जायचा, पण आज असल्या उन्हाळ्यात ही कॅनोल खळखळून वाहतोय. ते फक्त आणि फक्त रणजितदादांचंच काम आहे. लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील या ठिकाणी आमने सामने आहेत. सामना चुरशीचा आहे, तर आपला कौल साधारणतः कोणाच्या बाजूने जातोय? आपलं कौल आता कसं, आपलं स्थानिक आपण आपलं फलटण तालुक्याचं कॅन्डिडेट आपण बघणार, त्यांच्या आपण वोटिंग. म्हणजे तुमचा कल या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर जे काही खासदार विद्यमान खासदारांना आहे. ठीक आहे. नमस्कार. म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? तुतारी म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब गटाला तुमचं मतदार आहे का? का ते काम करणार. म्हणजे तुम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचे पायगात. बाबा नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार. या ठिकाणी म्हाडा लोकसभेची निवडणूक या ठिकाणी रणधुमाळी वाजली आहे आणि आता या ठिकाणी तुमच्या मनामधला खासदार कोण आहे यासाठी मी आपणापर्यंत आलेलो आहे. तर आपलं कौल कोणाच्या बाजूने असेल? शरद पवार. शरद पवार म्हणजे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचा, म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील तुतारीला का? काय ते सहकार्य करतात, आपल्याला मदत करतात, गरीब वगैरे हे करतात. म्हणजे शरद पवारांच्या विचारांची तुम्ही प्रेरित आहात. सध्या आपल्या म्हाडा मतदारसंघाची असणारी लोकसभेची निवडणूक चालू आहे, रणधुमाळी जोरात चालू आहे, तर सर्वसामान्यांच्या मनातला खासदार कोण? तुमच्या मनातला खासदार कोण? मोहिते. का? काही कामाची माणसं आहेत ती. कामाची नक्की कामाची माणसं आहेत. ते रणजितनं काम येऊन 9 वर्षात काहीच केलं नाही, कुठं भेटला नाही. अजून म्हातारा माणसा विचारायचं कोणी म्हणणार नाही, माणूस आहे खासदार झाला आपला. आजचा ओळख सुद्धा नाही कोणाची. म्हणजे यावेळेस तुमचा कौल असणार आहे तो मोहिते पाटील. मोहिते पाटलाकडं.